Good morning, students. Welcome in Swam Learning Point. How are you, students? Yes, I hope you are very nice. Now we are in second part of this story. In the first part, we got the information about tea. Tea is the most popular beverage in the world. It has a refreshing astringent flavor. It is actually made by brewing. That is by infusing in boiling water. The leaves are shoots of a plant whose botanical name is Camellia sinensis. So in this way, we got another information about the tea. Tea lovers claim that tea may be able to reduce the risk of cancer, blood pressure, fight viruses, and help us live longer. There are special tea ceremonies held in Japan, China, Korea. Students, I explained you teas are classified according to the size of their leaves, which is as follows. Assam type means it's the largest leaves, China type smallest leaves, Combo types have leaves of intermediate size. Camellia sinensis is an evergreen plant. Tea is made by leaves. So, in this way, in the first chapter, in the first part, I explained you, and then now we are going ahead the second part. How and when did people first begin to drink tea? Okay, let's listen the second part. Okay. How and when did people first begin to drink tea? An amusing story has come down to us from Chinese legend. It is said that Emperor Shenon, the father of Chinese agriculture and medicine, was on his travel. तर आपण गोष्टच ऐकूया की केव्हा आणि कसा हा चहा प्यायला किंवा चहा बनवायला सुरुवात झाली. अतिशय अद्भुत अशी गोष्ट इथे सांगितलेली आहे की एकदा काय झालं. इट इज सेड दॅट एम्परर शेनॉन, एकदा असं झालं म्हणजे असं म्हटलं गेलं की सम्राट शेनॉन जो आहे की त्याला चायनीज लोकांचा पिता असं म्हटलं जातं, कारण त्याच्याकडे शेती विज्ञान आणि मेडिसिनचं खूप नॉलेज आहे आणि असा ज्ञानी माणूस म्हणजेच सम्राट शेनॉन आहे. आणि असा प्रसंग सांगितलेला आहे की एकदा हे जे सम्राट आहे ते त्यांच्या एका लिजंडकडे येत असताना काय घडलं ते. When a servant was boiling some water for the emperor to drink, सम्राट त्या सर्वंटकडे येणार आणि त्यासाठी हा सर्वंट त्यांच्यासाठी पाणी पिण्यासाठी सम्राटासाठी पाणी द्यायला तो उकळवून पाणी ठेवणार होता किंवा ठेवत होता. When a servant was boiling some water, जेव्हा हा सर्वंट ते पाणी उकळवत होता फॉर द एम्परर टू ड्रिंक, जस्ट देन a few leaves from a nearby tree blew into the boiling water. The water immediately changed color. आणि असं हे पाणी उकळत असताना काही जवळपास असणाऱ्या झाडाची पानं जी आहे ती पानं उडून त्या पाण्यात पडली आणि ते पाणी उकळत असताना त्याच्यावरती झाडाची पानंही आणि अचानकच एक छान सुगंध आला आणि त्या पाण्याचा रंग बदलला आणि हे लक्षात आलं. On drinking the water, the emperor was amazed by the rich flavor and the refreshing quality of the resulting infusion. जे पाणी उकळत होतं ते पाण्याचा रंग बदलला, त्यानंतर त्याची चव बदललेली होती आणि आजूबाजूला एक असा छान असा सुगंध पसरलेला होता. आणि या सुगंधाने इकडे तिकडे या सम्राटाचं लक्ष गेलं आणि त्याला एक्साइटमेंट झाली
की कोणते झाडाची पानं असतील की ते ह्या पाण्यात उकळताना पडली आणि त्या पाण्याचा रंग बदलला, त्याचा सुगंध सगळीकडे पसरला, असं म्हणून एक क्युरियासिटी निर्माण झाली. एक्सायटेड द अननोन प्लांट. आता हे प्लांट अननोन प्लांट होतं की कोणत्या झाडाची पानं पडली असावीत. अँड इट्स अमेझिंग फ्लेवर. ही कॅरीड आऊट फर्दर इन्व्हेस्टिगेशन. आणि मग सम्राटाचं आणि त्याच्या सर्वांचं इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं. आजूबाजूला असणाऱ्या झाडांचे पानांची त्यांनी तपासणी केली. शोध लावला की कोणत्या झाडाची पानं पाण्यात उकळवल्यानंतर अशा प्रकारचा पाण्याचा रंग बदलतो आणि ह्या सुगंध पसरतो. And discovered that tea had many healing and restorative properties and could also be used as an antidote to certain poison. आणि हे लक्षात आलं सम्राटाच्या, बिकॉज ऑफ द एम्परर ऑल्सो द एक्सपर्ट इन ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन. So he carried out further investigation of these different plants, discovered that tea had many healing. आणि असं संशोधन केलं की ह्या पाण्यालाच त्याने चहा म्हटलं आणि याच्याने वेदना कमी होतात. रिस्टॉरेटिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे याच्यामध्ये काय आहे तर पुन्हा पुनर्स्थित होण्याची प्रॉपर्टी आहे, म्हणजे एनर्जी येते. अशी तत्व किंवा वैशिष्ट्य ह्या म्हणजे ह्या झाडाच्या पानांमध्ये आहे. म्हणजे त्याचा काढा पिला की माणसाला फ्रेश वाटतं, ताजंतवानं वाटतं. अँड कुड अल्सो बी यूज ॲज अन अँटीटोट टू सर्टन पॉयझन. आणि ह्या पेयामध्ये असं पदार्थ आहे की त्यामुळे शरीरातलं जे काही शरीरामध्ये जे घातक जे पण काही द्रव्य आहे ते कमी होतात, म्हणजेच ते मारले जातात. शरीरातलं विष मारलं जातं. ओके, then the starting investigation and discovered that tea had many healing properties and could also be used an antidote to certain poison. Yet another example of another legend. Yet another legend tells us that it was a Buddhist monk named Bodhidharma. की दुसरा जो काही महंत आहे की त्याने असं सांगितलं गेलं, आणि तो महंत म्हणजे कोण होते तर बौद्ध धर्माचे जे भिक्खू आहेत की त्यांचं नाव बोधिधर्मा असं होतं. अँड बोधिधर्मा हू वॉज द फर्स्ट टू यूज टी ॲज अ ड्रिंक. आणि सर्वात पहिले हे जे काही पेय आहे त्या पेयाला नाव देणारे, चहा असं टी म्हणणारे हे बोधिधर्मा, की ते बुद्धिस्ट मॉन्क आहे. मॉन्क म्हणजे भिक्खू, बुद्धिस्ट आणि बौद्ध धर्माचे भिक्खू अनुयायी. तर असे हे जे महंत आहे या महंतांनी ह्या झाडाच्या पानांचा असा काढा केला की ज्या पानांमुळे रंग बदलतो पाण्याचा, त्याला एक वेगळी चव येते, की ज्या पाणी पिल्यानंतर एनर्जी येते आणि जास्त वेळ माणूस प्रार्थना अवस्थेमध्ये मेडिटेशनमध्ये राहू शकतो, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग त्यांनी ह्या पेयाचा त्यासाठी उपयोग केला. Means yet another legend tells us that it was the Buddhist monk named Bodhidharma who was the first to use tea as a drink. He was a keen finder for or a medicinal plant which would help him stay awake and alert for long periods of time in prayer and meditation. हे बुद्धिस्ट मॉन्क जे होते बोधिधर्मा त्यांचं नाव, त्यांनी सर्वात प्रथम हे पिण्यासाठी उपयोग केला, चहा म्हणून पेय तयार केलं. आणि ते अतिशय कीन इंटरेस्टेड, ते वेगवेगळे हर्ब शोधण्यामध्ये अतिशय मास्टर होते. त्यांनी औषधी वनस्पतींच्या बाबतीत ते तज्ज्ञ होते. आणि मग त्यांनी त्या पेयाचा उपयोग कशासाठी केला की जास्त वेळ माणूस मेडिटेटिव्ह अवस्थेमध्ये राहू शकतो आणि प्रार्थना करण्यासाठी, स्थिर मन कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी ह्या पेयाचा त्यांना उपयोग झाला, असं त्यांनी खुलासा केलेला आहे. तर हे होतं सेकंड एक्झाम्पल चहाच्या या बाबतीमध्ये. नाऊ द नेक्स्ट इन्फॉर्मेशन. आफ्टर कन्सिडरेबल सर्च अँड ट्रायल, मग अनेक त्यांनी असे प्रयोग केले, वेगवेगळ्या वनस्पतींच्या पानांचा उपयोग केला. He found that chewing leaves from the tea shrub
काही चहाच्या झाडांची पानं त्यांनी चावून बघितली, चघळून बघितली अँड ॲक्टेड ॲज अ स्टिम्युलंट, आणि त्यांना ती एकदम उत्तेजक वाटली, फ्रेश फील झालं अँड हेल्पिंग हिम स्टे अवेक, आणि त्यामुळे त्यांना जास्त वेळ जागं राहता यायला लागलं. म्हणजे ह्या चहाच्या पानांचा उपयोग त्यांना समजला. अशी झाडं त्यांनी शोधून काढली की त्या झाडांची पानं चावले की काय होतं, त्याची चव कशी लागते, त्याच्याने आपल्याला काय एनर्जी मिळते का, उत्तेजक काय आहे, असं म्हणून त्यांनी शोधलं. आणि मग वेगवेगळ्या या झाडांच्या पानांचं परीक्षण केलं त्यासाठी. इट वॉज ही हू इंट्रोड्यूस्ड टी अमॉंग द डिसिपल्स इन चायना. मग चायनाचे जे काही शिष्य होते त्यांनी पण वेगवेगळ्या पद्धतीचा चहा इंट्रोड्यूस केला, चहाची ओळख त्यांना दिली गेली. इट वॉज ही हू इंट्रोड्यूस टी अमॉंग द डिसिपल्स इन चायना, की असे हे व्यक्ती होते, हे बोधिधर्मा, की त्यांनी काय केलं, चहाची ओळख ह्या जे काही चायनाचे शिष्य होते, डिसिपल्स म्हणजे शिष्य, यांना करून दिली. इट इज सेड दॅट जापानीज प्रिस्ट स्टेईंग अंडर बुद्धिस्ट टीचर, आणि असं म्हटलं गेलेलं आहे की जापानी प्रिस्ट जे आहे, प्रिस्ट म्हणजे धर्मगुरू, जापानीज प्रिस्टसुद्धा या बुद्धिस्ट टीचरच्या हाताखाली, म्हणजेच बुद्धिस्ट टीचरच्या अनुयायी हे जपानी प्रिस्ट होते, आणि त्यांनीसुद्धा त्यांच्या या शिक्षणाच्या माध्यमातून हा चहा त्यांनी त्यांच्या देशापर्यंत नेला. So Buddhist teacher in China carried tea seeds and leaves back home with them. ते जेव्हा त्यांच्या मायदेशी गेले तेव्हा ते तिथून चहाच्या बिया, म्हणजे त्या झाडांच्या बिया, त्या झाडांची पानं आपल्याबरोबर घेऊन गेले. आफ्टर दॅट तुर्किश ट्रेडर्स also began to bargain for tea on border of Mongolian. तेवढंच नाही तर मग तुर्की लोकसुद्धा, जे व्यापारी लोक होते, तुर्की व्यापारी, ते सुद्धा आपल्याबरोबर काय घेऊन गेले, तर चहाचं हे जे काही प्रोडक्शन आहे, म्हणजे चहाचे झाडं, चहाच्या झाडांची पानं, बिया, हे पण बार्गेनिंग करून आपल्या देशाच्या ह्या बॉर्डरला घेऊन गेले, बॉर्डर ऑफ मंगोलियन. इन फॅक्ट द स्टोरी गोज दॅट द चायनीज एम्परर, आणि मग अशा पद्धतीने ही चहाची गोष्ट हळूहळू वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचले. द स्टोरी गोज दॅट द चायनीज एम्परर, मग ही गोष्ट पुढे चायनीज एम्पररने, त्याचं नाव आहे हुई चुंग, वॉज सो टेकन अप विथ टी दॅट ही सेट अप अ रिसर्च इन टू द बेस्ट टी विस्किंग मेथड्स अँड ऑल्सो होस्टेड टी मेकिंग and tea tasting tournaments in the court. So, the information given here, the story goes that the Chinese emperor Huizong, the name of the Chinese emperor was Huizong, was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking. आणि हा सम्राट चहाचा भोक्ता झाला. त्यांनी चहाच्या ह्या रिसर्चसाठी एक रिसर्च सेंटर तयार केलं. वेगवेगळ्या प्रकारचा चहा कशा पद्धतीने तयार केला जातो याचं त्यांनी रिसर्च करायला सांगितलं, त्याच्या वेगवेगळ्या पद्धती शोधायला सांगितल्या. विस्किंग मेथड्स अँड ऑल्सो होस्टेड टी मेकिंग अँड टी टेस्टिंग टुर्नामेंट, चहा बनवणे आणि चहाची टेस्टिंग घेणं यासाठी त्यांनी टुर्नामेंट्स तयार केल्या, मीन्स कॉम्पिटिशन. कुठे, तर त्याच्या दरबारामध्ये. सम्राटाचं नाव काय होतं, हुईचुंग, चायनीज एम्परर हुईचुंग. So methods and also hosted the tea making and tea tasting tournaments in the court. So tea minded was he, आणि म्हणून त्याला काय म्हटलं गेलं, टी माइंडेड, म्हणजे चहाचा भोक्ता असा हा राजा होता. दॅट ही फेल टू नोटीस दॅट, नंतर त्याच्या लक्षात आलं, कारण तो दिवस रात्र चहा प्यायचा आणि चहाचा तो खूप भोक्ता झाला, आणि म्हणून त्याच्या हेही लक्षात आलं नाही की मंगोलियाने कधी त्याच्या या भागावर आक्रमण केलं आणि तो भाग त्यांच्या ताब्यात घेतला, हे त्याच्या जराही लक्षात आलं नाही. सो टी माइंडेड वॉज ही दॅट ही फेल टू नोटीस दॅट मंगोलिया हॅड ॲक्च्युअली टेकन ओव्हर हिज एम्पायर, आणि म्हणून त्याच्या साम्राज्यावर मंगोलियाने कधी राज्य केलं आणि ते साम्राज्य घेऊन टाकलं हे त्याच्या लक्षातही आलं नाही. So these are the different types of making tea methods and tea tasting. So it's a nice picture showing it is.
Thus, the habit of drinking tea spread to Japan, Europe, and England, where it became a fashionable and popular drink among the people. मग हळूहळू लोकांना चहा पिण्याची सवय लागली. मग ही सवय कुठे कुठे गेली? जपान, युरोप, इंग्लंड अशा देशांपर्यंत चहा पोहोचला. चहा हे पेय आहे आणि ते हळूहळू फॅशन झाली लोकांची आणि चहा पिणं म्हणजे फॅशनेबल अँड पॉप्युलर ड्रिंक. मग लोकांमध्ये चहा पिणं म्हणजे फॅशन झाली आणि चहाचं हे पेय जे आहे ते हळूहळू प्रसिद्धीस येऊ लागलं. हाऊ डिड दिस मॅजिकल बेव्हरेज गेट्स इट्स नेम? मग आता हेही जाणून घ्या की हे जे काही मॅजिकल बेव्हरेज म्हटलेलं आहे म्हणजे जादूची किमया करणारं पेय, याला चहा हे नाव कसं पडलं असावं बरं? हाऊ डिड दिस मॅजिकल बेव्हरेज गेट इट्स नेम? The Chinese character Chu was the first used in early inscription to describe tea. चहाचं वर्णन करण्यासाठी चायनीज लोकांनी जो शब्दप्रयोग केला तो आधी प्रचलित झाला. Chu was the first used in early inscriptions to describe tea. हळूहळू हे चहा पिण्याची सवय, चहा पिण्याचं स्टँडर्ड, फॅशन, हे जे ड्रिंक जे पॉप्युलर झालं आणि त्यानंतर हे चहा नाव कसं पडलं, तर हा जो इतिहास आहे तर ह्या गोष्टीच्या माध्यमातून आपण हा इतिहास इथे जाणून घेतो आहे. मीन्स इट्स अ स्टोरी ऑफ टी. दस द नाव द नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ डिड दिस मॅजिकल बेव्हरेज गेट्स इट्स नेम? The Chinese character Chu was first used in early inscription. Now, after that, a new character Cha was developed to refer specifically to tea. मग काही ठिकाणी ह्या चहासाठी च असं स्पेलिंग लिहून दाखवले आणि त्याचा उच्चार या पद्धतीने केला जातो, चा. The word cha is now sometimes used in English to refer to China tea. मग इंग्लिशमध्ये चायना टीसाठी हा शब्दप्रयोग इथे रेफर केला गेला. द नेक्स्ट, अँड ॲज वी ऑल नो इट इज अ व्हेरी क्लोज टू हिंदी वर्ड चाय. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की पुढे त्याला हिंदीमध्ये काय म्हटलं गेलं? चाय. द वर्ड चाय इज नाव समटाइम यूज्ड इन इंग्लिश टू रेफर टू China tea, and as we all know it is a very close to the Hindi word chai, which is used all over India to refer to tea. माता भारतामध्ये हिंदी हा शब्द प्रयोग पण आपण सर्रासपणे वापरतो चहासाठी, चाय. तर असा हा शब्द जो आहे चहा, चाय, तर हा शब्द कसा पुढे प्रचलित झाला हा इतिहास इथे आपण या गोष्टीच्या माध्यमातून शिकतो आहे. मग आता पुढे आपण या चहामध्ये अजून काय माहिती घेणार आहे? हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया? वाव, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया? भारतात हा चहा सर्वप्रथम आला कसा? Historians think that tea had been known in India as a medicinal plant since ancient time. तर काही इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की भारतात चहा हा फार पूर्वीपासूनच होता, पण ते औषधी पेय या माध्यमातूनच त्याचा प्राचीन लोक उपयोग करत होते असं काही इतिहासकार सांगतात. Historians think that tea had been known in India as a medicinal plant since ancient times but was not drunk for pleasure until the British began to establish plantation in the 19th century. मग भारतामध्ये फार पूर्वीपासून लोकांना हे पेय माहिती आहे, पण ते औषधी द्रव्य एवढंच फक्त औषधापुरतंच पिलं जाणारं असं हे प्राचीन लोक घेत होते असं हिस्टॉरियन सांगतात. पण बट वॉज नॉट ड्रंक फॉर प्लेजर, म्हणजे आनंद मिळण्यासाठी हे पिलं जात नसायचं. अंटिल द ब्रिटिश बिगॅन टू एस्टॅब्लिश प्लांटेशन इन 19th सेंचुरी. आणि मग ब्रिटिश जेव्हा भारतात आले तेव्हा 19व्या शतकामध्ये ह्या झाडांचं प्लांटेशन झालं, म्हणजे चहाची झाडांचं जे काही लागवड आहे, प्लांटेशन जे आहे ते ह्याच 19व्या शतकामध्ये.
पण त्यापूर्वी इन द 1770s 1770मध्ये द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मेड सेव्हरल अनसक्सेसफुल अटेम्प्ट टू ग्रो टी इन भूतान अँड आसाम विथ सीड्स फ्रॉम चायना. 1770 पासून हे ब्रिटिश जे आहे ते भारतामध्ये त्यांनी जसं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली तेव्हापासून त्यांनी खूप प्रयोग केले भारतामध्ये चहाचं उत्पादन घेण्यासाठी, पण ते बऱ्याच वेळा अनसक्सेसफुल झाले. मीन द सेव्हरल अनसक्सेसफुल attempts टू ग्रो टी इन भूतान अँड आसाम विथ सीड्स फ्रॉम चायना. चायनामधून आणलेल्या ह्या बियांपासून भूतान आणि आसामच्या भागामध्ये बऱ्याच वेळा प्रयोग करून बघितले ह्या चहाचं उत्पादन घेण्यासाठी, पण ते खूप वेळा काय झालं, अनसक्सेस झालं, म्हणजे अयशस्वी झालं. असा प्रयोग इथे भारतामध्ये ब्रिटिश आले किंवा ब्रिटिशांनी आल्यानंतर हा प्रयोग केला. Although these attempts failed, the botanist Robert Bruce in 1823 discovered tea plant growing wild in Upper Brahmaputra Valley. त्याच्यानंतरच्या काळामध्ये असे अनेक प्रयोग केल्यानंतर ते अयशस्वी झाले, पण त्यानंतर बॉटॅनिस्ट रॉबर्ट ब्रूस जे काही वनस्पतीशास्त्रज्ञ आहे त्यांनी 1823मध्ये हे चहाचं प्लांट शोधलं, ते वाढवलं त्यांनी. कोणत्या भागामध्ये? तर ब्रह्मपुत्राच्या ह्या वरच्या भागामध्ये, म्हणजे जी दरी आहे ब्रह्मपुत्रा व्हॅली त्या व्हॅलीच्या वरच्या भागामध्ये, अप्पर ब्रह्मपुत्र व्हॅली. इन मे 1838 the first Indian tea from Assam was sent to England for public sale. आणि असे प्रयोग यशस्वी झाल्यानंतर सगळ्यात प्रथम भारतात उत्पादन झालेला हा चहा सगळ्यात पहिले कुठे निर्यात केला गेला? तर इंग्लंडमध्ये पब्लिक सेलसाठी. केव्हा? इन 1838 1838मध्ये. when in May 1838 the first Indian tea from Assam was sent to England for a public sale. Since then, India has gone on to become one of the leading producer of tea in the world. आणि तेव्हापासून भारतामध्ये चहाचं उत्पादन होऊ लागलं आणि उत्पादन होऊन ते निर्यातही व्हायला सुरुवात झाली. So, in this way, the story of tea, India has gone on to become one of the leading producer of tea in the world. आणि आज भारत जगात चहा निर्यातीमध्ये अग्रेसर असणारा देश आहे. Tea lovers claim that tea may be able to reduce the risk of cancer, control blood pressure, fight viruses in our body and actually help us live longer. जे चहाचे भोगते लोक आहे, म्हणजे त्यांना चहा आवडतो प्यायला, अशा लोकांचा असा दावा आहे की चहा पिल्याने आपल्याला कॅन्सर होऊ शकत नाही, आपला BP नॉर्मल राहतो, म्हणजे ब्लड प्रेशर हे कंट्रोलमध्ये असतं, आपल्या शरीरामध्ये जे डिफरंट टाईप्स ऑफ व्हायरस आहे जे आपल्या शरीरासाठी घातक आहे त्यांचा मुकाबला करता येतो आणि आपली बॉडी फिट अँड फाईन राहू शकते आणि आपण जास्त काळ आपलं आयुष्य जे काही आहे ते पण आपण जास्त काळ जगू शकतो, असं कुणाचा दावा आहे? टी लवर्सचा. सो अवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल्स कॉल्ड फ्री रॅडिकल्स. दे कॅन डॅमेज आवर बॉडी अँड आवर हेल्थ. आपल्या शरीरामध्ये असे काही फ्री रॅडिकल्स आहे की जे शरीरावर आघात करतात, पण चहा पिल्यामुळे हे जे काही शरीरात घातक असे केमिकल्स तयार होतात ते तिथे रिड्यूस होतात. दे कॅन डॅमेज आवर बॉडी ऑर हेल्थ. जे घातक रसायने जे आपल्या शरीराला डॅमेज करतात, पण आपण जर कंटिन्यू चहा घेत असू तर ते चहामुळे मारले जातात. टी कंटेन्स, मग चहात काय आहे? टी कंटेन्स अँटीऑक्सिडंट कॉल फ्लॅवेनॉइड्स. सायंटिस्ट बिलीव्ह दिस हेल्प टू प्रोटेक्ट आवर सिस्टीम अगेन्स्ट फ्री रॅडिकल्स. म्हणजे चहाने आपल्या शरीरातले घातक पदार्थांचा विनाश होतो आणि आपल्या शरीराचे जे बॉडी फंक्शन्स आहे ते सुरळीत राहायला मदत होते. म्हणजे ह्या चहा या पेयमध्ये कोणते केमिकल्स आहेत की ते शरीरासाठी चांगले आहेत? अँटीऑक्सिडंट कॉल्ड फ्लॅवोनॉइड्स, म्हणजेच त्याला फ्लॅवोनॉइड्स असं म्हटलेलं आहे. आणि ते काय करतात? दिस हेल्प टू प्रोटेक्ट आवर सिस्टीम अगेन्स्ट फ्री रॅडिकल्स.
For many people, tea is popular drink to have with friends. In many countries around world, tea drinking is an important social occasion. आणि तेव्हापासून लोक हे चहा प्यायला लागले. चहा हे एक प्रसिद्ध असं पेय झालं. चहा पिणं, मित्रांबरोबर चहा पिणं हे लोकांना आनंदाचं वाटू लागलं. मग अशा अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये चहा पिण्यासाठी पार्टीज, सेरेमनी, कार्यक्रम आणि असं स्पेशल ऑकेजनला चहा पिणं हे अतिशय महत्त्वाचं ठरू लागलं. जपान, चायना, रशिया अँड कोरिया हॅव स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रॅडिशन दिस सेरेमनी. मग असे जे देश आहेत जपान, चायना, रशिया, कोरिया, हे तर चहा पिण्यासाठी ते कार्यक्रम तयार करायला लागले. एक ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक पद्धत, कार्यक्रमाची आखणी करायची किंवा कार्यक्रम सादर करायचा आणि त्या कार्यक्रमाला चहा हे पेय आवश्यक असणार. खास काही पार्टीज ह्या चहा पिण्यासाठी पण असायच्या, की चहा पार्टी, टी पार्टीसाठी लोक आवर्जून कार्यक्रमांची योजना आखत होते. Most people in Japan belongs to tea club where they go every week to take part in the tea ceremony. And it's a very interesting information given here. Most people in Japan. जपानचे तर अनेक लोकांनी चहाचा क्लब जॉईन केला, की जेव्हा चहाची आठवण आली की चहाच्या क्लबमध्ये जायचं आणि चहा प्यायचा. असं कधी? एव्हरी वीक टू टेक पार्ट इन अ टी सेरेमनी. दर आठवड्याला ह्या क्लबमध्ये जायचं आणि चहा पिण्याचा आनंद घ्यायचा. ऑर्डिनरी पीपल अल्सो फील दॅट टी सेरेमनीज आर स्पिरिच्युअल ऑकेजन दॅट आर क्लोजली असोसिएटेड विथ देअर रिलिजन. आणि सर्वसामान्य लोकांनाही चहा प्यायला आवडायचं. मग ते धार्मिक उत्सव किंवा धार्मिक कार्यक्रम आपल्या घरी अरेंज करायचे आणि आपल्या नातेवाईकांना चहा पिण्यासाठी आमंत्रित करायचे. मग चहा पिण्यासाठी लोकांना कार्यक्रम करावा लागायचा किंवा कार्यक्रमाची आखणी. मग धार्मिक प्रसंगी ते चहा पिण्यासाठी धार्मिक प्रसंग आयोजित करायचे. सो ऑर्डिनरी पीपल ऑल्सो फील दॅट टी सेरेमनीज आर स्पिरिच्युअल occasions that are closely associated with their religion. And tea, they say, is a healthy, enjoyable, and stimulating drink full of good qualities. It reduces loneliness and calm your hearts. It is a comfort in everyday life. चहा पिल्याने काय काय फायदे होतात माहिती तुम्हाला? टी दे से, असं ते लोक म्हणतात. इज अ हेल्दी, चहा पिणं म्हणजे आरोग्यदायी आहे. एन्जॉयबल, आनंद आहे. स्टिम्युलेटिंग ड्रिंक, इथं म्हणजे हे उत्साह देणारं, असं एनर्जी फील होते चहा पिल्याने, तर असं लोकांचं म्हणणं आहे. फुल ऑफ गुड क्वालिटी, चहा कोणता प्यायचा? चांगल्या क्वालिटीचा चहा. असं चहा घेतल्याने अजून काय फायदे होतात? इट रिड्युसेस लोनलीनेस, चहा पिल्याने एकाकीपणा दूर होतो. आपल्याला आत्म्याला शांतता मिळते आणि आपलं दररोजचं जीवन हे कम्फर्ट बनतं. चहा पिल्याचे हे फायदे आहेत बरं का. सो मेनी कोरियन्स टुडे स्टील हॅव टी सेरेमनीज. आजही अनेक कोरियन लोक चहा पिण्यासाठी काय करतात? समारंभ आयोजित करतात. सेरेमनीज फॉर इम्पॉर्टंट ऑकेजन इन्क्लुडिंग स्पेशल बर्थडेज अँड ॲनिव्हर्सरी. मग चहा पिण्यासाठी कोणते पार्टी? मग बड्डे पार्टी, ॲनिव्हर्सरी. इन मोस्ट पार्ट ऑफ चायना द टी इज मेड इन अ स्मॉल क्ले टीपॉट. आणि चायनामध्ये चहा करण्याची पद्धत, चहा देण्याची पद्धत कशी आहे? छोट्या छोट्या बाउलमध्ये चहा दिला जातो, चायना क्लेमध्ये. कुठे? इन मोस्ट एरियाज ऑफ चायना द टी इज मेड इन अ स्मॉल क्ले टीपॉट. म्हणजे जे आपल्याकडे जे कप सॉसर्स आहेत ते चायना मेड आहे. तर हे चायना जे काही आर्टिकल्स आहे, म्हणजे चायनाचे कप बशी जे आहे, तर फार पूर्वीचे ते लोक जे आहेत तर ते बाउल्समध्ये चहा घ्यायचे. ॲट टी सेरेमनीज कप्स आर ओनली हाफ फिल्ड. आणि ते बाउल्स असतील, कप्स असतील, ते अर्धाच भरायचे. मग असं का? व्हॉट इज द रिझन अबाउट इट? सो ॲट टी सेरेमनीज कप्स आर ओनली हाफ फिल्ड. द चायनीज बिलीव दॅट. इट इज द आन्सर. द रेस्ट ऑफ द कप मस्ट बी फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन. तो अर्धा कप रिकामा म्हणजे काय? तो रिकामा नाही. काय आहे त्याच्यात? फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन. त्यामध्ये मैत्री आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे. हे ह्या अर्ध्या भागामध्ये, की अर्ध्या भागात चहा आणि अर्ध्या भागात रिकामा म्हणजे पार्ट म्हणजे काय? इट्स नॉट अ रेस्ट ऑफ द
कप मस्ट बी फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन. तर अर्ध्या भागामध्ये मैत्री आहे, प्रेम आहे, स्नेह आहे. अशी पद्धत कुणाची? चायना. म्हणजे चहा पिण्याची पद्धत, त्यामागे असणारं काय काय कारण आहेत ते पण आपल्याला इथे समजतं आहे. नाव इन रशिया. मग आता आपण रशियात काय पद्धत आहे हे बघूया. टी इज मेड अँड सर्व्ड इन अ सॅमोअर्स, अ स्पेशल रशियन टी किटली. मग सॅमोअर्स म्हणजे काय? तर स्पेशल अशी रशियन किटली आहे जी तुम्हाला इथे दाखवली. तर या किटलीच्या द्वारे चहा या बाउल्समध्ये दिला जातो. कोणत्या भागात? रशियामध्ये. टी इज मेड अँड सर्व्ड इन सॅमोअर. तो चहा बनवला पण तसा जातो आणि स्पेशल असं त्याच्यासाठी काय? टी पॉट्स आहे, किटली आहे, मेड ऑफ मेटल, मेटलची बनवलेली असं रशियात आहे. मग व्हिएतनाममध्ये काय आहे? व्हिएतनाम प्रोड्युसेस स्पेशल व्हरायटी ऑफ टी सच ॲज लोटस टी अँड जॅस्मिन टी. व्हिएतनाममध्ये जे चहाचं प्रोडक्शन आहे म्हणजे चहा आहे, तर त्या चहाला दोन प्रकारे लोटस टी आणि जस्मिन टी असा ह्या चहाला एक वेगळा सुगंध म्हणजे लोटस टीचा आणि जस्मिन टी असे दोन प्रकारचे चहा व्हिएतनाममध्ये उत्पादन केलं जातं. अँड द अनदर कंट्री जपान. In Japan, it's made using the powdered green tea called matcha. The tea is mixed with boiled water using a bamboo whisk and served in a small bowl. जपानमध्ये जो चहा बनवला जातो तो पावडर असते, ग्रीन कलरची पावडर, ती उकळलेल्या पाण्यात मिक्स केली की बांबूच्या स्टिकने म्हणजे बांबूच्या याच्याने तिला काय केलं जातं? असं ढवळलं जातं आणि तो माटचा असं म्हणतात. ह्या चहाला काय म्हणतात? माटचा. द टी इज मिक्स विथ बॉइल्ड वॉटर युझिंग अ बांबू विस्क अँड सर्व इन अ स्मॉल बाउल. आणि छोट्या छोट्या बाउलमध्ये तो सर्व करण्यासाठी दिला जातो. So in this way we got the information, the different types of countries, how they made tea and serve. And how about India? A cup of tea is offered to any guest or visitors as a token of hospitality, even in the humblest of homes. आणि भारतात काय तर आपल्याकडे पाहुणे आले, काही भेट द्यायला लोक आले, तर एक प्रेमाचं प्रतीक आदरातिथ्य, हॉस्पिटॅलिटी म्हणजे आदरातिथ्य, आदरातिथ्य नम्र आणि असं आपण आतिथ्य ह्या लोकांचा चहा देऊन करतो. घरी आलेल्या पाहुण्यांना आपण चहा देतो. चहा म्हणजे त्यांचं आदरातिथ्य करतो. मोस्ट इंडियन्स लाईक देअर टी हॉट विथ अ गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट. आणि सर्वच भारतीयांना चहा कसा आवडतो? तर चांगल्या प्रकारे त्यामध्ये दूध आणि साखर मिक्स करून. म्हणजे चहाला आपल्याला काय पाहिजे असतं? साखर, भरपूर प्रमाणात दूध आणि चहाची पावडर, असं आपण हा चहा पितो. कुठे? इंडियन टी. इन रेनी सीझन इट इज ब्रीड विथ अ जिंजर टू गिव्ह इन ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज. आणि अजून पावसाळ्यात तर मज्जाच वेगळी असते चहाची. उकळवलेल्या चहामध्ये जर आपण आधी आलं उकळवायच्या वेळेस आलं टाकलं चहामध्ये, तर त्या चहाची अजूनच चव वेगळी लागते. म्हणजे तो एक प्रकारे मेडिसिनल प्रॉपर्टी होती त्याच्यामध्ये. आणि असा औषधीयुक्त चहा प्यायला खूप मज्जा वाटते. कधी बाहेर पाऊस पडत असेल त्यावेळेस असा चहा प्यायला खूप मज्जा वाटते. इन रेनी सीझन इट इज ब्रीव्ड विथ जिंजर टू गिव्ह इट्स ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज. ऑदर्स ॲड स्पेसिस लाईक cardamom, cloves, or to add to its taste and flavor. आणि चहाची चव यायला मग त्या चहामध्ये कोणी लवंग टाकतं, वेलदोडा टाकतात, ठीक आहे नाही. मग अशा औषधी चहाची प्रॉपर्टी जी आहे तर असा औषधी चहाही आपल्याकडे पिला जातो. आणि काही ठिकाणी तर आईस टी पण पिला जातो बरं का. जसं तुम्हाला ह्या पिक्चरमध्ये दिलेलं आहे तर हे आईस टाकलेला असा आईस टी पण आहे. औषधी चहा जर आपल्याला बनवायचा तर आपण अशा या मसाल्याचे पदार्थ जे आहेत त्यांचा पण वापर करतो. म्हणजेच लवंग, मिरी, त्यानंतर अजून आलं, या गोष्टी पण आपण काय करतो? वेलदोडा चहामध्ये टाकतो आणि त्याचा काढा घेतो. Clove or a mace to add to its taste and flavor. Tea is a must after a plate of spicy snacks.
जर आपण स्पायसी स्नॅक केलं तर आपल्याला चहा हा आवश्यकच असतो. आणि सकाळच्या वेळी नाश्त्याबरोबर चहा नसेल तर आपला नाश्ता हा अपूर्ण राहतो. सो टी इज अ मस्ट आफ्टर अ प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक, स्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हिनिंग. खास करून लोकांना चहा कधी प्यायचा असतो? इन द मॉर्निंग टाईम अँड ॲट द इव्हिनिंग टाईम. सो it's a very important for, means the special for the Indians. Some connoisseurs release delicately flavored jasmine tea, green tea, lemon tea and even iced tea. बऱ्याच चहा पिणाऱ्या लोकांना काय लागतं? वेगवेगळ्या प्रकारचा चहा हवा असतो. मीन्स फ्लॅवर्ड जॅस्मिन टी, कुणाला जॅस्मिन टी आवडतो, ग्रीन टी, कुणाला ग्रीन टी चालतो, लेमन टी अँड इवन आईस्ड टी. काही लोकांना आईस्ड टी पण आवडतो बरं का. हाऊ अबाउट यू? मग तुम्हाला कोणता चहा आवडतो? तुम्हाला चहा आवडतो का? मग कोणत्या प्रकारचा चहा तुम्ही पिता? सो यू ऑल्सो लाईक टी. तुम्हाला पण चहा आवडतो ना? ओके. सो in this way, we got the information about the different types of tea plants, tea leaves, and the different types of countries. What about their opinion about the tea? So, students, why are the cups only half filled in Chinese tea ceremonies? So, in Chinese ceremony, the tea cups are only half filled with tea because the Chinese believe that the rest of the cup must be filled with friendship and affection. It's a very important note. So, what is the difference between claim and fact? Do you know the answer of this question? Claim means something gives his or her version, whether true or not. We do not know for sure. Fact is something that definitely happened in a statement that is true. So, students, good qualities of tea, and we listen it carefully. Tea is a popular drink to be enjoyed with friends. So, tea ceremony is held in different types of countries. For relax and enjoy the taste and smell of tea, because of tea is healthy, enjoyable and stimulating drink full of good qualities, and it reduces loneliness. So feel comfort in everyday life. Tea is offered as a token of love, as a token of hospitality. There is no other drink like tea. So I like tea very much. So students, I hope you understood this lesson. You watched and listened carefully. So thanks students for listening this video. Part 2. I Hemangi Jagtap from Swam Learning Point. Thank you students. Bye bye.